तर नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर बघा, बऱ्याच ठिकाणी मी कमेंट सुद्धा वाचलेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस शेळीपालन अपेक्षित होतं किंवा समजा शेळीपालनामध्ये भरपूर तुम्हाला चारा वगैरे भरपूर आहे, आपल्या फार्मवरती एक एक दोन दोन चार चार एकर चारा लागवड केलेला आहे, तरी सुद्धा शेळ्या बाहेर फिरून आणावं लागत असेल जर तुम्हाला, तर त्या ठिकाणी संपूर्ण म्हणजे तुमची चूक आहे मित्रांनो याच्यामध्ये। कारण तुम्हाला सांगतो मी, आता बऱ्याच जणांचा विषय असतो की सुवाबूळ आहे, तुती आहे, मेथी घास आहे, दशरथ घास आहे, भरपूर चाऱ्यावरणी आहेत आमच्याकडे, पण आमच्या शेळ्या खातच नाही चारावरणी आणि शेळ्या आमच्या म्हणजे एकदम खपाटी खराब होतात। शेळ्या व्यवस्थित माझावर येत नाहीत, शेळ्या माझावर आल्याच्या नंतर गाब राहत नाहीत किंवा गाबडतात, किंवा एक वेळेस जर समजा शेळी वेली एक किंवा दोन पिल्ले दिली नंतर ती शेळी अंगच धरत नाही, म्हणजे तगच धरत नाही, ती शेळी एकदम खराब होते, दूधच येत नाही, पिल्लांची मरतूक होते। अशा ठिकाणी तुमच्या शेळीपालनामध्ये भरपूर नुकसान होते। आता शेळीपालनामध्ये नुकसान होणं किंवा बंद पडणं एकच आहे, त्याच्यामुळे एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात असू द्या, ज्यावेळेस आपण फिरस्ती शेळीपालन करतो, पारंपरिक पद्धतीने जे चालत आलेलं फिरस्ती शेळीपालन आहे, त्या ठिकाणी अडचणी म्हणजे डायरेक्ट 50% अडचणी कमी असतात मित्रांनो। कारण कसं आहे, शेळी 12 प्रकारचा चारा पण खात असते आणि समजा जर तुम्ही ज्या ठिकाणी इतर शेळीपालक मेंढीपालक जात नाहीत तेवढ्या दूर दूर जाऊन जर तुम्ही शेळ्यांना जर चारून आणलं तर अगदी म्हणजे खुराक सुद्धा देण्याची काहीच गरज नाही मित्रांनो, भरपूर दूध येतं, पिल्लांचं संगोपन सुद्धा चांगलं होत असतं मित्रांनो। पण बंदिस्त शेळीपालनामध्ये तसं चालत नाही। जे निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्हाला बाहेर जे भेटत असते आपल्या शेळ्यांना, जे विटॅमिन, जे काही मिनरल मिक्सर वगैरे जे भेटत असते ते आपल्याला इथून औषधामार्फत द्यावं लागत असते मित्रांनो। कॅल्शियम असो, मल्टीविटॅमिन असो, लिव्हर टॉनिक असो, वेळोवेळी डिवर्मिंग असो। आता बघा, बरेच जण म्हणतात किंवा तुम्ही डिवर्मिंग आम्हाला करायला सांगताय आणि आता आमच्या गावामध्ये भरपूर येतात, त्याने का औषधच पावतात का, निलजन आणून, अल्बोमार आणून किंवा हायटेक देतातच का? देत नाहीत, मान्य आहे मित्रांनो, बरेच जण देत नसतीलही, पण कडुनिंबाचा पाला वगैरे तिने खाऊ घालतात। तुम्ही खाऊ घालता का पाला? म्हणजे महिन्यातून 15-20 दिवसातून एखादी वैरण, महिन्यातून एकदा दोनदा तुम्ही कडुनिंबाचा पाला खाऊ घालता का? नॅचरली डिवर्मिंग होत असते? अजिबात नाही। मग ह्या ठिकाणी आपले शेळीपालन म्हणजे चुकीच्या दिशेने जात असते मित्रांनो। चिंचेचा पाला वगैरे खाऊ घालतात, नॅचरली म्हणजे लिव्हर टॉनिक वगैरे असते, भूक वगैरे वाढत असते, आपण त्या गोष्टी करतच नाही मुळात मित्रांनो। आणि होतंय काय, बंदिस्त शेळी माल, आता बघा संपूर्ण शेळ्या म्हणजे एक तरी शेळी तुम्हाला कडला थांबली दिसते का मित्रांनो? संपूर्ण शेळ्या बघा एकदम किती चवीनं आणि किती भुकीजून म्हणजे एकदम आवडीनं चारा खाते मित्रांनो। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, शेळी निरोगी असण्याचं लक्षण तुम्हाला सांगतो, जर शेळी एकदम आवडीनं व्यवस्थितरित्या जर चारा खात असेल तर ती शेळी निरोगी आहे। आणि पिल्लांचं सुद्धा सांगतो, पिल्लांचं सुद्धा म्हणजे थोडंसं तोंडात वगैरे बोट घातलं, पिल्लू दूध पिल्यासारखं वगैरे केलं, पिल्लू एकदम टणटण आहे म्हणून समजायचं। ह्या गोष्टी तुम्हाला शेळीपालनामध्ये अनुभव महत्वाचा आहे, माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे, आणि खास करून बंदिस्त शेळीपालनामध्ये ह्या गोष्टी लक्षात असणं गरजेचं आहे मित्रांनो। कारण बंदिस्त शेळीपालन म्हणलं, व्यवस्थित नियोजन असलं तरच बंदिस्त शेळीपालन परवडतं मित्रांनो। किंवा कसं आहे, फिरस्तीमध्ये थोडासा हलगर्जीपणा झाला, थोडंसं समजा 2-3 दिवस जर शेळ्या जर उपाशी जरी राहिल्या तरी आपण दिवसभर कुठेतरी जास्त 1-2 तास चारून आणल्या की शेळ्या लगेच तयार होतात। तो बंदिस्तमध्ये तसं नाही, जरा हेळसांड झाली की ऑटोमॅटिक शेळ्यांच्या तब्येती वगैरे खराब होत असतात मित्रांनो, आणि हे तितकंच खरं सुद्धा आहे। आता बघा, या ठिकाणी आपले शेळ्या वगैरे खातात, बघू शकता पाट वगैरे किती जबरदस्त आहे। आता फेवरेट पार्ट आहे माझी सध्याला आपले बीटल क्रॉस, इकडे बघू शकता एकदम जबरदस्त। आता शेळ्यांना बघा, महत्वाचं म्हणजे सकाळी एक सुवावळीची वैरण टाकलेली होती, दररोज सकाळी एक सुवावळीची वैरण आहे। आणि आता सध्या शेतातलं जे काही आपलं काठी करवेल असो, जुंधळा असो, हे बघू शकता एक काँग्रेस असो, ह्या वैरणी सध्या शेळ्यांना चालू आहेत मित्रांनो, तरी सुद्धा शेळ्या किती आवडीनं खातात मित्रांनो। शेळ्याच्या तब्येती वगैरे बघितल्यानंतर तुम्हाला लक्षातच येईल की किती आवडीनं शेळ्या सध्या चारा खातात। मग ह्याच्या मागे एक कारण आहे मित्रांनो, अत्यंत महत्वाचं कारण तुम्हाला सांगतो। कारण कसं आहे, बऱ्याच शेळी पालकांचा हीच प्रॉब्लेम आहे की चारा भरपूर आहे पण आमच्या शेळ्या खातच नाहीत, हेच नाही। त्याच्यामुळे कारण म्हणजे महत्वाचं तुम्हाला सांगतो, हे बघू शकता हिमालयाचं बत्तीसा पावडर, 1 किलोचा पावडर आणलेला बघा, आपण बघू शकता तुम्ही 1 किलोचा आहे हिमालयाचा 32 पावडर। मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला की बाबा हिमालयाचं 32 पावडर वापरत चला, खुराकामध्ये मिनरल मिक्सर वापरत चला तुम्ही व्यवस्थितरित्या, प्रत्येक शेळीकडे लक्ष देत चला, पण आपल्याला हे नियोजन होतच नाही मित्रांनो। आणि एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो, एक कमेंट सुद्धा आलेली होती, तुम्ही जे चारा नियोजन आम्हाला करायला सांगता, 1000 रुपयाचं बियाणं किलोनं घ्यायला सांगताय, लागवड करायला सांगताय, तुझी फवारणी आली, खुरपणी आली, त्याला पाणी देणं, एवढा सगळा खर्च करणार, मग शेळीपालन पुरतं का मित्रांनो? हे बघा, आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही कॅल्शियम सांगताय, मागडं म्हणजे मल्टीविटॅमिन पाजवायला सांगताय, लहान पिल्लांना ग्राय पावडर पाजवायला सांगताय, ते B1 ड्रॉप, A2Z सिरप, शार्कोफेरॉल, एवढं सगळं औषध उपचार केल्यानंतर का उरतं शेळीपालनामध्ये? हे बघा, अगोदर तुम्ही एक वेळेस करून बघा, स्वतःच्या खिशातून पैसे घालून 1-2 शेळ्यांवरती तुम्ही तो प्रयोग करून बघा, तितका खर्च करून, त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येतं की बाबा खरं शेळीपालन परवडते म्हणून। कारण तुम्हाला सांगतो बघा,
तुमचं होते कुठं नियोजन तुम्हाला सांगतो, चूक कुठं होती. समजा 10 शेळ्या आहेत, 10 शेळ्या तुम्ही काहीच करत नाही उपचार, जसं आहे तसं चारा खातात शेळ्या, पालापाला खातात, बाकीचं बुडं वगैरे शेंडे तसेच राहतात. म्हणजे कसं आहे, आता सुवावळ आहे, सुवावळीचे आपण सोल्ट सुद्धा शेळ्या खाऊन घेतात, म्हणजे वरलं टर्पल सुद्धा शेळ्या खाऊन घेतात मित्रांनो. त्याच्यामध्ये भरपूर शेळ्यांना जीवनसत्व भेटतात. तुम्ही शेळ्या ते सुद्धा खात नाहीत, तुम्ही भरपूर चारा आणून टाकता, ते निका पालापाला वगैरे खातात शेळ्यांना, मग ती बुळकांड लागते, शेळ्यांची मरतूक होते अपुरं ज्ञान वगैरे असलं की. मग त्या ठिकाणी तुम्ही म्हणतात एक शेळी आहे, 2 पिले दिली होती, एक मेलं एक वाचलं, त्याच्यातून जर एवढा खर्च केला तर शेळीपालन परवडतच नाही, पुरतच नाही. तशातला विषय नाही. जर तुम्ही जर ह्या पद्धतीचं जर नियोजन केलं, मुळात तुमच्या शेळीला दूध पण जास्त येते, पिलांची मरतूक पण कमी होते, आणि कमीत कमी 5, 6, 7 महिन्यामध्ये 10,000 प्लस तुमच्या पिलांची विक्री सुद्धा होते. कसं आहे, शेवटी खर्च तर करावा लागणारच आहे मित्रांनो. कारण बघा शकता, आता सोयाबीन असो, आपलं जो प्रमुख पीक जे आहे आमच्याकडल्या भागामध्ये तर आहे, प्रमुख पीक सोयाबीन असो, ऊस असो, आपण अगोदर खत बियाणं सर्व खिशातून घालतो, त्याच्यानंतर आपल्याला नफा भेटत असतो मित्रांनो. याच्यामध्ये पण तसंच आहे. समजा आता एक शेळी आहे, आता 16 ते 17 महिन्यामध्ये जर 2 वेत जरी गृहीत धरले शेळीचे बंदी शेळी पालनामध्ये, तर त्या ठिकाणी बघा तुम्हाला म्हणजे खर्च तर त्या लेवलवरती करणंच आहे. आणि समजा 1 ते 2 पिला तुम्ही डायरेक्ट 2 पिले सोडून द्या, 1-2 जरी पिले जरी तुम्ही 10,000 जर विकले तरी एका शेळीचं वार्षिक उत्पन्न 20,000 होते. बरेच जर म्हणत असतील की 40,000 होते, 50,000 होते, अजिबात होत नाही मित्रांनो. कारण खर्च तर करावाच लागत असतो बंदी शेळी पालनामध्ये. आणि कुठेतरी आपण चारायला म्हणजे तुम्ही 1-2 एकर रान तुम्ही ऍड करणार, त्या ठिकाणी आता विचार करायला तर मेथी घास असो, दसत घास असो, 1000, 900, 800 रुपयाला 1-1 किलो घास झालेला आहे. ह्या गोष्टी नियोजनाच्या आहेत. थोडं फवारणी असो, ट्रॅक्टरनं रोटावेटर मारणं असो, फवारण्या, ह्या सर्व गोष्टीला पैसे तर जाणारच तुम्ही शेळीपालनामध्ये. पण एवढं सगळं करून सुद्धा पर्सनली मी तर सांगतो, माझं तर एकदम व्यवस्थितरित्या आणि सुरळीतपणे फार्म चालू आहे. आता बघू शकता, लहान मोठं आपल्याकडे 20 जनावर आहे, आणि सर्व शेळ्या वगैरे गाभण आहेत. सध्या आता हुंडा वगैरे सर्व शेळ्या गाभण आहेत, म्हणजे अगदी 2 ते 2.5 महिन्यामध्ये नव्यानं आपल्या फार्मवरती पिल्लं होणार. आणि बाकीचे जे आपले आहेत जे बोकड वगैरे, 5 बोकड वगैरे जे आहेत, ते आता सर्वांची आपल्याला विक्री करून टाकायची, जेणेकरून नवीन लॉटला आता व्यवस्थितरित्या आपल्याला नियोजन करता येईल चारा वैरणीचं वगैरे. तर अशा पद्धतीचं नियोजन आहे. हिमालयाचं बत्तीसा पावडर एक वेळेस तुम्ही नक्कीच वापरून बघा, जेणेकरून तुमच्या सुद्धा शेळ्या एकदम आवडीने चारा खातील मित्रांनो. कारण कसं आहे, शेवटी नियोजनाचा विषय आहे. तर चारा जर तुमच्याकडे भरपूर सकस आणि कितीही जरी टॉप क्वालिटीचा चारा असेल, जर तुमच्याकडे जर समजा जर तुम्ही जर व्यवस्थापन करण्यासाठी जर चारा नियोजनामध्ये जर चुकला, तर त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे थोडंसं अडचणी येणारच आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे शेळीपालनामध्ये बारकाईकडे जास्त करून लक्ष देत चला. काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारत चला. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थांबू इथंच. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. बघू शकताय आपली होंडा जबरदस्त आहे, क्वालिटी नाच करते काय. धन्यवाद.